सातत्यानं मराठवाड्यातील दर 3 वर्षानं फिरून येणारा दुष्काळ आणि त्यामध्ये जायकवाडीच्या लाभ क्षेत्रातील जो पाणी हक्काचा लढा आहे तो दुष्चक्रासारखा मागं लागल्यासारखा दिसतोय. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं मागच्या अनेक वर्षापासून या प्रश्नाला घेऊन आंदोलने उभारली आहेत, परंतु जे जलवंचित शेतकरी आहेत, जो समूह आहे तो याकडे अजूनपर्यंत गांभीर्यानं बघताना समोर येताना दिसत नाही. काय कारण आहे सर? सगळ्यात पहिली गोष्ट, जायकवाडीचा प्रश्न हा एका विशिष्ट परिस्थितीमुळे उद्भवलेला आहे. जायकवाडी धरण मंजूर होत असताना त्याच्या वरच्या बाजूला 115 TMC पाणी वापर सुनिश्चित करण्यात आलेला होता आणि त्यानुसार 103 TMC क्षमतेचं धरण हे जायकवाडी धरण बांधण्यात आलं. मात्र वरच्या बाजूला राजकीय दबदब्यातून अनेक धरणं केंद्रीय जल आयोगाची मंजुरी नसताना बांधण्यात आली. पाणी नियोजनाचा बोजवारा उडवण्यात आला आणि त्यामुळे 115 TMC पेक्षा जास्त क्षमतेची सुमारे 187 TMC पर्यंत पाणीसाठा जाईल एवढ्या क्षमतेची धरणं वरच्या बाजूला बांधण्यात आली. त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा टंचाईची परिस्थिती उद्भवते तेव्हा वरच्या बाजूची धरणं भरलेली असतात आणि जायकवाडी धरणामध्ये मात्र पाणीसाठा नसतो. महाराष्ट्र राज्यामध्ये 2005 साली जो जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा करण्यात आला, या कायद्यामध्ये समन्यायी पाणी वाटप करण्याची तरतूद करण्यात आली. परंतु 7-8 वर्ष त्या कायदा झाल्यानंतर त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. अनेक मागण्या करून देखील लक्ष दिलं नाही. परंतु 12-13 साली जेव्हाच्या दुष्काळामध्ये जेव्हा जायकवाडीचा तळ उघडा पडला आणि वरची धरणं मात्र भरलेली होती, तेव्हा लोकांचे डोळे उघडले. त्यावर कोर्ट केसेस चालल्या आणि त्यातून न्यायालयीन प्रक्रियेमधून जायकवाडी प्रकल्पाचा पाणीसाठा सुनिश्चित करण्यात आला. 65% पेक्षा कमी पाणी जायकवाडी धरणामध्ये असेल आणि वरच्या धरणामध्ये त्यापेक्षा जास्त पाणीसाठा असेल तर त्याचं समन्यायी वाटप करण्याची जबाबदारी ही गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळावरती न्यायालयाने सोपवलेली आहे. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये किती पाणी सोडावं याच्याबद्दल मेंढेगिरी कमिटीच्या माध्यमातून दिशा दिग्दर्शन करण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी जायकवाडी धरणामध्ये सुरुवातीला जो हिशोब केला त्यानुसार 13.5 TMC पाणी सोडणं अपेक्षित होतं, पण त्या आकडेवारीबद्दल गोंधळ घालण्यात आला आणि त्यातून अखेरीस गोदावरी खोरे महामंडळाने 30 ऑक्टोबरला आदेश जारी करून 8.6 TMC पाणी हे वरच्या धरण समूहातून जायकवाडीत सोडण्याचा आदेश जारी केला. 31 ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणं न्यायालयाच्या निर्देशानुसार आवश्यक होतं. पण वरच्या बाजूच्या मातब्बर पुढाऱ्यांनी, साखर कारखानदारांनी यामध्ये अडथळे निर्माण केले आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचं कारण पुढे करून ही पाणी सोडण्याची प्रक्रिया लांबवण्यात आली. हा मराठवाड्यावर केलेला एक मोठा आघात आहे. पाटबंधारे मंत्री याच्याबद्दल चुप्पी साधून आहेत. न्यायालयीन प्रक्रियेतून मिळालेला मराठवाड्याचा अधिकार अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे, पाटबंधारे मंत्र्यांची आहे. पण ते या जबाबदारीपासून दूर सरकत आहेत, संवैधानिक जबाबदारी पार पाडत नाहीत. वास्तविक पाहता ही परिस्थिती अनेकदा वारंवार उद्भवते आहे. जर जायकवाडी धरणाचं आयुष्य जर 150 वर्षाचं जर धरलं आणि जर हा पाणी हक्क नाकारला गेला तर मराठवाड्यातल्या 5 पिढ्यांचं हे नुकसान ठरणार आहे. आणि त्यामुळं हा मराठवाड्याचा पाण्याचा हक्क हा खूप महत्त्वाचा आहे. यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी मागणी करतो की मराठवाडा आणि नगर नाशिक यामध्ये एक त्रिपक्षीय करार अस्तित्वात आणला पाहिजे आणि त्या त्रिपक्षीय करारातून अगोदर जायकवाडी धरण याच्यामधला 65% पाणीसाठा पूर्ण करणं याला प्राधान्यक्रम देऊन धरण भरायचं कसं याच्याबद्दलचं नियमन आणि नियोजन करण्याची आज या ठिकाणी आवश्यकता आहे. 2 TMC पाण्यासाठी तेलंगणा आंध्रमधल्या मंत्र्यांनी येऊन
बाभळी बंधाऱ्यावरती केलेलं आंदोलन आपल्याला माहिती आहे. तो प्रश्न केवळ 2 TMCचा होता, पण इथं 103 TMCच्या जायकवाडीच्या पाणी हक्काचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारची एक वैधानिक व्यवस्था ही कायमस्वरूपी निर्माण करणं हे याच्यामध्ये आवश्यक बनलेलं आहे. कोण उठून दरवर्षी आंदोलन करेल, न्यायालयात जाईल, त्याच्याबद्दल दावे प्रतिदावे करून हा गोंधळ निर्माण केला जाईल. याच्यावरचा उपाय त्रिपक्षीय करार हाच या ठिकाणी उपाय आहे आणि त्या उपायाकडं जाणं हे आता क्रमप्राप्त बनलेलं आहे. आजच्या घडीला आपल्याला दिसतंय की मराठवाड्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे आणि या दुष्काळाबद्दलचं एक खरं तर जास्तीचा पाणी वाटा देण्याची तरतूद त्यामध्ये आहे. 12(6)C या कलमान्वये दुष्काळी परिस्थितीमध्ये पिकांचा बचाव करण्याकरता हे पाणी देण्यात आलं पाहिजे. परंतु उपलब्ध पाण्याचा देखील पाटबंधारे खातं हे कधी शेतकऱ्यांना लाभार्थी समजतच नाही. कारण या सिंचन व्यवस्थेमधले लाभार्थी कोण असा जर प्रश्न विचारला तर बडे कंत्राटदार आणि बडे नोकरशहा हेच या पाटबंधारे व्यवस्थापनाचे खरे लाभार्थी आहेत. शेतकरी लाभार्थी म्हणण्यापेक्षा धारातीर्थीचा आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि कधी पुरामुळं तर कधी दुष्काळामुळं पिकं नष्ट झाल्यामुळं ही वाताहत त्याच्यावर उडवली जाते. जलनियमन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि यालाच नेमकं सोडचिठ्ठी दिल्यासारखा व्यवहार आहे. जल पाटबंधारे विभागामध्ये कुठल्याही प्रकारच्या नियमनाचा रोल केला जात नाही. म्हणजे उदाहरणार्थ जायकवाडी प्रकल्पामधून सोयाबीन आणि कापूस ही नगदी पीक आहे. या पिकांच्या लागवडीकरता टंचाईच्या परिस्थितीत बचावात्मक सिंचनाकरता कधीही पाणी दिलं जात नाही. आणि खरीप हंगामामध्ये 18,000 हेक्टर भातशेतीसाठी पाणी देण्याची तरतूद जायकवाडीच्या पीक रचनेत करण्यात आलेली. हे जे काही जलव्यवस्थापनाचा गोंधळ घातला जातोय हा अत्यंत शेतकरी विरोधी कार्यपद्धतीचा नमुना आहे आणि त्याविरुद्ध शेतकऱ्यांनी जागरूक होणं, आपल्या पाणी हक्काबद्दल तीव्रतेनं पुढे येणं हे आज अत्यंत आवश्यक अशा प्रकारे बनलेलं आहे. जर आज आपण जागे झालो नाहीत तर 5 पिढ्यांसाठी हा पाण्याचा हक्क आपण गमावून बसू, हा धोका त्याच्यामध्ये आहे. या प्रश्नाला घेऊन 16 तारखेला जे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे तर यामध्ये आपण जसं म्हणता की जे कराराची एक भूमिका घ्यायला पाहिजे, कारण दरवर्षी हा प्रश्न सातत्यानं समोर येतो. तर मग त्या प्रकारची काही मागणी आहे का आणि आंदोलनाचं काय स्वरूप असणार आहे? 16 नोव्हेंबर रोजी परभणी जिल्ह्यातील प्रमुख सर्व राजकीय पक्ष आणि संघटना एकत्र येऊन स्थापन झालेल्या जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून याबद्दल काही प्रमुख मुद्दे हे मांडण्यात येत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा यंदाच्या हंगामासाठीचं पाणी तात्काळ सोडलं गेलं पाहिजे. 8.6 TMC पाणी हे तात्काळ सोडलं गेलं पाहिजे आणि जे वाढीव 13.6 आहे त्याच्याबद्दलचा विचार कलन चर्चा झाली पाहिजे. जायकवाडी प्रकल्प मोडीत काढण्याकरता कालवा दुरुस्तीचा निधी हा वर्षानुवर्ष देण्यात आलेला नाही. तो निधी तात्काळ त्या ठिकाणी दिला पाहिजे. आज कालव्यांची दुरावस्था त्या ठिकाणी झालेली आहे. गोदावरी नदीवर बांधलेले बंधारे जे आहेत ते आज अपुऱ्या पाणीसाठ्यामध्ये आहेत. हे बंधारे रिचार्ज करून त्या ठिकाणी दिले गेले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पुरेसा स्टाफ ह्या पाण्याचं नियमन करण्याकरता, पाणी वाटप यंत्रणा राबवण्याकरता पुरेसा स्टाफ आणि साधनसामुग्री हे त्या ठिकाणी उपलब्ध करून गेले पाहिजे. वास्तविक पाहता मराठवाड्यातल्या सिंचनाचा निधीची पळवापळवी हा सातत्यानं महाराष्ट्रात एका मोठ्या राजकारणाचा आणि चर्चेचा विषय राहिलेला आहे. जायकवाडी प्रकल्पाला ज्या प्रकारे कालवे दुरुस्तीचा निधी नाकारला जातोय, याच पद्धतीनं येलदरी सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये सुद्धा 769 कोटी रुपये हे मंजूर केलेले पैसे हे दुसरीकडे डायव्हर्ट करण्यात आले, ही वस्तुस्थिती आहे. आज मराठवाड्यातल्या सर्वच सिंचन प्रकल्पात पाणी देण्याच्या बाबतीत कुठल्या पिकांना द्यायचं, कधी द्यायचं, वेळापत्रक त्याचं काय असावं, हे काहीही न बघता
अंदाजपंचे आणि अनुमान धबक्यानं पाणी त्या ठिकाणी सोडण्यात येतं. म्हणजे ज्या प्रकारे नियोजन केलं जातं, हे नियोजन पश्चिम महाराष्ट्रामधल्या नीरा प्रकल्पामध्ये असा गोंधळ चालतो का? कुकडी प्रकल्पामध्ये असं चालेल का? धोम प्रकल्पामध्ये असं होतं का? ह्या गोष्टीबद्दलचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारण्याची आज या ठिकाणी वेळ आहे. मराठवाड्यावरती जे दुय्यमत्व लादलेलं आहे त्याचीच या पाऊलखुणा या सिंचन व्यवस्थापनातून देखील आपल्याला स्पष्ट होत आहेत. जवळपास अनेक वेगवेगळ्या मागण्या घेऊन 16 तारखेला एक आंदोलनाचं व्यासपीठ हे शक्तिशाली पद्धतीनं परभणीत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या लोकांच्या संघटनांनी भागीदारी करावी, राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी भागीदारी करावी असं अपेक्षित आहे. आणि त्यातूनच एक जनरेटा निर्माण झाल्याशिवाय मराठवाड्याचा पाण्याचा हक्क टिकवता येणार नाही, ही परिस्थिती आहे.